पुढच्या बातमीकडे कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये घेतले. संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. राऊतांनी पुरावे द्यावेत, राजकीय संन्यास घेईन असं बाळ माने यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांना त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे. त्यामुळे आता या संदर्भात काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. बघा, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफ्टेल हॉटेलमध्ये. विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. संजय राऊत साहेबांना रोज सकाळी बोलण्याव्यतिरिक्त दुसरं काही काम नसतं आणि त्यामुळं असे बेछूट आरोप करण्यापेक्षा त्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. माझं निष्कलिंक चारित्र्य आहे. जर कोणी अशा प्रकारचा माझ्यावर जर पुरावा दिला माझ्याबद्दलचा, तर मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होईल. दरम्यान राऊतांच्या या आरोपांचा भाजपसह शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला. माणसं सांभाळायला पैसे नाही तर प्रेम लागतं असा टोला भाजपनं लगावलाय. तर राऊत तिथे काय वॉचमॅनगिरी करत होते का असा खोचक सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केलाय. माणूस टिकून ठेवायचा असेल तर त्याला प्रेम लागतं, पैसा लागत नाही. पैशाच्या जीवावर काहीही करता येत नाही, परंतु प्रेमाच्या जीवावर जगसुद्धा जिंकता येतं, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, महायुती असेल, हे प्रेमाने माणसं जोडण्याचं काम करतात. तुमच्यासारखं माणसाला तुसडं वागणं, घरं बंद ठेवून लोकांना दारामध्ये ठेवणं, हे धंदे भारतीय जनता पार्टी महायुती करत नाही. 25 कोटी रुपये कोणत्या सोफिटेल हॉटेलमध्ये दिले? 25 कोटी म्हणजे का पाकिट मनी आहे का? तो असा घेतला, खिशात टाकला? जर तुम्हाला सगळं माहिती आहे, मग तुम्ही काय करत होता? वॉचमॅन की करत होता तिथे? तुम्हाला इन्फॉर्म करता नाही आलं कोणाला?